नमस्कार, मी राजेंद्र उंजे. टॉक टाइमच्या करिअर स्पेशल भागात तुमचं स्वागत आहे. आज यूपीएससीच्या IAS परीक्षेविषयीच्या IPS परीक्षेविषयीच्या तयारीविषयी आता फक्त केवळ 90 दिवस, अर्थात 3 महिने आपल्या हातात राहिलेले आहेत परीक्षा देण्याकरता. मे महिन्यात परीक्षा होईल, पण 90 दिवसामध्ये याची तयारी कशी करावी, अर्ज भरण्याची शेवटची तारीख देखील जवळ आलेली आहे. अर्ज आता ऑनलाईन कसा भरायचा, ऑनलाईन फी कशी भरायची, याविषयी आपण सगळी चर्चा करणार आहोत आजच्या यूपीएससीच्या संधीबद्दल. नागरी सेवा परीक्षा देताना नेमकी काळजी काय घ्यावी, वयाची मर्यादा किती असते, किती वेळा आणि किती वयापर्यंत आपण ही परीक्षा देऊ शकतो, त्या कॅटेगरीनुसार जातीनिहाय त्याच्या कॅटेगरी सगळ्या ठरलेल्या आहेत. याविषयी तुम्हाला तुमच्या मनातल्या शंकांना उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये असणार आहेत अजित पडवळ, लक्ष अकॅडमीचे डायरेक्टर आहेत. अजित पडवळ गेले कित्येक वर्ष यूपीएससी संदर्भात मार्गदर्शन करतात. त्यांचे काही विद्यार्थी यूपीएससीच्या माध्यमातून पासआउट होऊन आज वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी पदावरती रुजू झालेले आहेत. त्यामुळे निश्चित त्यांचं मार्गदर्शन आणि अचूक वेळेचा नेम कसा साधायचा हे तुम्हाला ते गणित समजावून सांगतील. त्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022-66-7147-64. तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. तोपर्यंत सुरुवात करूया या चर्चेला. अजित पडवळ, स्वागत आहे ABN लोकमतमध्ये. ज्याप्रमाणे आपण बघितलं की नागरी सेवा परीक्षांचा कालावधी आता अगदी काही दिवसांवरती आलेला आहे, किंवा अर्ज भरण्याची मुदत 8 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. काय तुम्ही या विद्यार्थ्यांना सांगाल? अजून एक 15 दिवस आहेत राजेंद्रजी. 5 मार्च या परीक्षेला अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्रातल्या मुलांनी यासाठी अर्ज करायला पाहिजे. आणि यावेळेला एक चांगलं आहे की ऑनलाईन सगळी पद्धत यावेळेला त्यांनी सुरू केलेली आहे या परीक्षेला अर्ज करण्यासाठी. म्हणजे पूर्वी जे पोस्ट ऑफिसना फॉर्म आणून तुम्हाला पाठवायचं आहे, मग तो पोचला की नाही अशी एक काळजी किंवा धाकधूक असायची. पण आता एक ऑनलाईन आल्यामुळे तुम्हाला लगेच तिथे तुम्हाला एक्नॉलेजमेंट मिळते. त्यामुळे एक चांगली संधी आहे मुलांसाठी. आणि यावेळची शेवटची तारीख किती आहे अर्ज करायची? 5 मार्च लास्ट डेट आहे. अच्छा, 5 मार्च रात्री 11:59 त्यांची जी लिंक आहे upsconline.nic.in या लिंकवरती त्यांना अर्ज करता येईल. अच्छा, म्हणजे या ठिकाणी जाऊन अर्ज करून तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येतात. पण यावेळेस मला एक नवीन गोष्ट अशी लक्षात आली की तुम्ही जी फी भरता, एरवी आपण त्याची PO काढायचो किंवा बँकांमध्ये जाऊन त्याचा DD काढायचा असेल, पण याही व्यतिरिक्त तुम्हाला यावेळची वेगळी सुविधा म्हणजे तुम्ही डेबिट आणि क्रेडिट कार्डनी ऑनलाईन देखील पेमेंट करू शकता. तुमच्याकडे जर SBIचं क्रेडिट कार्ड असेल किंवा जर डेबिट कार्ड असेल तर त्यातून तुम्ही ऑनलाईन डायरेक्ट तिथेच पेमेंट करू शकता तुम्ही त्याचं. अच्छा, किंवा ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाही किंवा डेबिट कार्ड नाही यांच्यासाठी पार्ट 1 त्या ऑनलाईन याच्यातला भरल्यानंतर तुम्हाला स्टेट बँकेच्या कुठल्याही तुम्ही शाखेत जाऊन तिथे जे 50 रुपये फी तुम्ही भरून त्याचं जे एक्नॉलेजमेंट आहे ती घेऊन तुम्ही पुन्हा सेकंड पार्ट भरू शकता. म्हणजे तुम्ही स्टेट बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊन सुद्धा 50 रुपये फी भरू शकता. यूपीएससी सगळ्यात स्वस्त परीक्षा असं म्हणायला हरकत नाही. हो, मला वाटतं आपल्याकडे जो पिझ्झा मिळतो, मग अशीच आपली चर्चा झाली, तर पिझ्झापेक्षाही मला वाटतं स्वस्त आहे. आणि एवढ्या तुम्ही सर्वोच्च पदावर जातात. म्हणजे तुम्हाला जर मेडिकल, इंजिनिअरिंग कुठेही जायचं असेल तर कमीत कमी तुम्हाला 5 ते 10 लाख रुपये कमीत कमी खर्च असतो. आणि जर पेमेंट सीट असेल तर अजून मोठा खर्च असतो. पण ही अशी परीक्षा आहे की गरीबातला गरीब विद्यार्थी सुद्धा ही परीक्षा देऊ शकतो, तो IAS होऊ शकतो आणि सर्वोच्च पदावर जाऊ शकतो. बरोबर आहे की बघा, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही कुठल्याही शाखेचे पदवीधर असाल, तुम्हाला किमान 35 ते 50% जरी मार्क असले तरी देखील तो विद्यार्थी या परीक्षेला अपीअर होऊ शकतो, या परीक्षेला प्रवेश घेऊ शकतो. आणि कमीत कमी केवळ 50 रुपयामध्ये परीक्षा देऊन देशातल्या एका सर्वोच्च स्थानावर जाण्याची संधी ही परीक्षा यूपीएससी, केंद्रीय हे जे सेवा बोर्ड आहे, हे तुम्हाला देऊ शकतं. याची तयारी मला जरूर विचारावीशी वाटेल की तयारी याची कशी करावी. आता केवळ सर एक मुलींसाठी ह्या परीक्षेला 50 रुपये सुद्धा भरायचे नाहीत. मुलींसाठी परीक्षा तशी मोफत फी नाहीये. हो, आणि SC/STच्या कॅन्डिडेट सुद्धा ही फी नाहीये. त्यामुळे हे खूप दखल घेणारी गोष्ट आहे. पण ह्या यूपीएससीच्या परीक्षा संदर्भात म्हणजे IAS असेल किंवा IPSC असेल, याचे अटेम्प्ट फार कमी असतात. त्यामुळे मुलांच्या मनामध्ये एक धाकधूक असते. आता त्याचे अटेम्प्ट वाढवण्यात आले. पूर्वी त्याचे अटेम्प्ट फार कमी होते. 3च परीक्षा तुम्हाला देता येऊ शकत नाही. अजूनही त्यांचे ते 4 अटेम्प्ट जे आहेत खुल्या वर्गांसाठी ते तसेच कायम आहेत. OBCच्या मुलांसाठी 7 अटेम्प्ट आहेत. आणि SC/STचे विद्यार्थी 21 ते 35 या वयोगटामध्ये ते जेवढ्या परीक्षा येतील, जेवढे अटेम्प्ट येतील तेवढे ते देऊ शकतात. म्हणजे काही SC/STला ह्या अटेम्प्ट शिथिल आहे, पण वयाची मर्यादा आहे. वयाची मर्यादा आहे. 35 वर्षापर्यंत ते ही परीक्षा देऊ शकतात आणि या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतात. आणि अनेक असे विद्यार्थी आहेत ते वयाच्या 32-33 वर्ष सुद्धा IAS झालेले आपल्याकडे उदाहरणं आहेत. अच्छा, IASची किंवा IPSची तयारी करताना
म्हणजे मी परीक्षा माझी जवळ आली, तारीख जवळ आली की आपण जसं अकॅडमिकमध्ये अभ्यास करतो, पण या परीक्षांचा अभ्यास मी माझ्या अकॅडमिकपासून सुरू केला तर मला सोयीचं होतं की परीक्षा समोर आल्यानंतर मी उजळणी केलेली मला फायद्याची पडते? दोन्ही आहे सर. राजेंद्रजी, जर तुम्ही 10वी-12वी नंतर या परीक्षेला जर तयारीला लागलात तर उत्तम आहे. आता 10वी-12वीच्या परीक्षा मला वाटतं आजच 12वीची परीक्षा सुरू सुरू होते. झालेली आहे. तर मला वाटतं त्यांनी जर 12वी नंतरच या परीक्षेची तयारी सुरू केली, जर नॉर्थकडे गेलात तुम्ही, नॉर्थच्या राज्यांमध्ये, तर तिथे 12वी नंतरच या परीक्षेच्या तयारीला लागतात विद्यार्थी. त्यामुळे ते जेवढं मोठं घवघवीत यश जे मिळतं, म्हणजे अधिकाधिक अधिकारी आपल्याला तिकडचे दिसतात, त्याचं कारण ते त्याचंच मोठं कारण असावं ते की ते ह्या परीक्षांची तयारी ही 10वी-12वी नंतरच सुरू करतात आणि आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्या परीक्षांच्या तयारीच्या मागे लागतो. तर मला वाटतं थोडासा तो उशीर असतो, पण मला वाटतं तुम्ही लवकरात लवकर तयारी चालू कराल तेवढं ते तुम्हाला अधिक फायदेशीर ठरतं. अगदी खरं. आपल्याला पहिला फोन नवी मुंबईतून येतोय, श्रीकांत देशमुख यांचा. बोला श्रीकांत. हॅलो, माझं काय म्हणणं आहे की माझा मुलगा स्वप्नील देशमुख हा हा टाटा कन्सल्टन्सीला आहे, जॉब करतोय. तो MBA फायनान्स पास झालाय. त्याला IAS किंवा MPSCच्या परीक्षा द्यायची आहे, परंतु नोकरीच्या मी रिटायर झाल्यामुळे त्याला नोकरी करावी लागते. तर त्याच्याकरता संडे सॅटर्डे क्लासेस, आणि जर क्लासेसमध्ये 1 वर्षाच्या क्लासेसमध्ये पूर्ण होत नसेल कोर्स, तर माझं म्हणणं त्याकरता 2 वर्ष करायला काही हरकत नाही, कारण त्याचं वय आहे 26. हॅलो. हा बरोबर, तुमचा प्रश्न कळला की तो सर्व्हिस करतोय पण त्याला रोजच्या रोज सॅटर्डे संडे क्लास असतील तर. मला वाटतं एक खूप चांगला प्रश्न होता. नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक चांगली सोय आहे. म्हणजे तुम्ही जर संध्याकाळचा जो वेळ आहे तुमच्याकडे, म्हणजे नोकरी व्यतिरिक्त जो उरलेला जो वेळ आहे, तुम्ही जर हा सगळा परीक्षेवरती कॉन्सन्ट्रेट केला तर तो नक्कीच बरेच विद्यार्थी असे आहेत की जे जॉब करून या परीक्षेची तयारी करतात आणि उत्तीर्ण होतात. त्यामुळे त्यांनी सॅटर्डे संडे आणि जे रात्रीची जी वेळ आहे, आणि इंजिनिअरिंग किंवा MBAच्या मुलांना रात्रीचा अभ्यास करण्याची खूप सवय असते, त्यामुळे जो रात्रीचा जो त्यांच्याकडे वेळ आहे, संध्याकाळी समजा 7 ते रात्री अगदी 12-1-2 वाजेपर्यंत जो वेळ आहे, तो त्यांनी जर त्याचा व्यवस्थित वापर केला तर निश्चितच ते त्याच्यामध्ये यश मिळवू शकतात. बरोबर. पुढचा फोन नवी मुंबईतूनच आहे, अमित काळे बोलतात. बोला अमित. हॅलो, माझं नाव डॉक्टर अमित काळे आहे. मी नवी मुंबईमधून बोलत आहे. हा बोला. आणि मी महाराष्ट्र शासनाच्या राज्यसेवी परीक्षेसाठी मी तयारी करत आहे. गेले 10 महिने झाले मी तयारी करत आहे सर. तर मला मार्गदर्शनाची गरज आहे, कारण की आताच मुख्य परीक्षेचा पोर्शन वगैरे त्यांनी चेंज केलेला आहे महाराष्ट्र शासनाने. मग नवी मुंबईमध्ये मार्गदर्शन केंद्र उपलब्ध आहेत का? हो, निश्चितच फार वैयक्तिक स्वरूपाचा प्रश्न आहे, पण नवी मुंबईमध्ये त्यांनी जर वेबसाईट्सवरती वगैरे गेलेत तर निश्चितच नवी मुंबईमध्ये याचे मार्गदर्शन करणाऱ्या संस्था आहेत. लक्ष्य अकॅडमीची पण आमची पण संस्था तिथे आहे, तर निश्चित त्यांना तिकडे मार्गदर्शन मिळू शकतं. बरोबर. पण आता जसे हे प्रश्न येत आहेत की बाबा मला वेळ मिळत नाही, मला तयारी करायची आहे, पण आहे त्या कामातनं वेळ काढून देखील मला ही परीक्षा द्यायची आहे, अशा ह्यांना आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो किंवा कसं त्यांना या अभ्यासिकेतनं माहिती उपलब्ध होऊ शकते? याच्यामध्ये कसं की त्यांनी आता मोजक्या पुस्तकांवरती भर दिली पाहिजे. मग त्यांनी आता जे सिलेक्टेड पुस्तकं आहेत, जसं आता CBSE बोर्डची जी NCERTची पुस्तकं आहेत, त्यानंतर टाटा मायग्रो हिलचे जे मॅन्युअल्स येतात, पार्ट 1 पार्ट 2, त्यानंतर काही मॅगझिन्स येतात, जसं कॉम्पिटिशन विझार्ड आहे, क्रॉनिकल आहे, ह्या अशा मॅगझिन्स, मनोरमा इयरबुक आहे, इंडिया इयरबुक आहे, ही अशी ठराविक जी मॅगझिन्स आणि जी लेटेस्ट नियतकालिका आहेत ह्यांचा त्यांनी जास्तीत जास्त आता वापर करावा. मोठी मोठी जाडी पुस्तकं आता या शेवटच्या मोमेंटला वापरण्यापेक्षा ही जी नेमकी जी गाईड्स आहेत ही वापरून त्यांनी जर व्यवस्थित अभ्यास केला तर निश्चितच ते कमी वेळात त्याच्यामध्ये यश मिळवू शकतात. अच्छा, परीक्षा आता 90 दिवसांवर आहे, तर या 90 दिवसांमधला अचूक वेळ मी कसा साधायला पाहिजे? मग अशी म्हणाल तसं की त्यांनी प्रॉपर नियोजन करायला पाहिजे. याच्यामध्ये ह्या परीक्षेमध्ये 2 पेपर आहेत. पेपर 1 जनरल स्टडीज सामान्य अध्ययनचा आणि पेपर 2 सामान्य अध्ययन 2 नंबर. म्हणजे पेपर 1 मध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, करंट अफेअर आहे. तर त्यांनी त्याचं एक वेळापत्रक बनवलं पाहिजे की प्रत्येक ऑब्जेक्टसाठी किती दिवस द्यायचे. त्यांनी प्रत्येकाने आपापली जी शाळेपासूनची किंवा कॉलेजपासूनची सवय आहे, काही जण नोट्स काढतात, काही जण नुसतं पाठांतर करतात किंवा काही जण नुसतंच एक रीडिंग करतात, तर प्रत्येकाने आपापली जी स्टाईल आहे शाळेपासूनची किंवा कॉलेजपासूनची माझी जरी पद्धत त्यांनी फॉलो केली तरी सुद्धा ते त्याचं नियोजन केलं. त्यांनी एक पूर्ण हे 90 दिवसांचं जे आहे त्यांनी एक त्यांच्या लेवलला एक वेळापत्रक केलं पाहिजे की माझा जो वाचनाचा स्पीड आहे तो किती आहे किंवा माझा किती काय काय वाचायचं आहे, त्याप्रमाणे त्यांनी त्याचं एक नियोजन करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी ते टार्गेट अचीव्ह करायला पाहिजे. आणि प्लॅनिंग हे मला वाटतं आयुष्यात महत्वाचं आहे आणि या परीक्षांमध्ये तर खूप महत्वाचं ठरतं या परीक्षेमध्ये. अगदी खरं. आपल्याला पुढचा प्रश्न आहे, कणकवलीवरून शशिकांत सावंत बोलतात. बोला शशिकांत. हॅलो. हा बोला. मी ग्रामीण भागात काम करतो. हा. कुणकेरी मधून, सावंतवाडी तालुका. बर. ग्रामीण भागातल्या बहुतेक विद्यार्थ्यांना याची माहिती नाही. त्यांच्या बोला. ग्रामीण भागातल्या मुलांसाठी ह्या परीक्षांची माहिती नाही. ती
बरोबर, तुमचा प्रश्न कळला. आवाज तुमचा थेट नीट पोहोचत नाहीये. ग्रामीण भागातला विद्यार्थी या परीक्षांपासून बराचसा वंचित राहतो, त्यांच्यासाठी काय करता येईल असं त्यांचा प्रश्न आहे. राजेंद्रजी, आता जर पाहाल तुम्ही, जर आता इंटरनेट हे जे साधन आहे हे आज मला वाटतं खेडोपाडी पण आता बऱ्याचशा ठिकाणी पोहोचलेलं आहे, तर त्यांनी ह्या इंटरनेटचा आणि कम्प्युटरचा जास्तीत जास्त मला वाटतं वापर करावा. आज तालुक्याच्या पातळीवर पण बऱ्याच ठिकाणी आता कम्प्युटर आणि सायबर कॅफेस पोहोचलेले आहेत. म्हणजे आटला ते कोकणात ना बोलवते, तर मला जो कोकणातला अनुभव आहे तर बऱ्याच ठिकाणी आता सायबर कॅफेस ओपन झालेले आहेत तालुक्याच्या ठिकाणी. जातो त्यांनी जास्तीत जास्त इंटरनेटचा माध्यमाचा वापर करून याच्या इंटरनेटच्या वेबसाईट्स आहेत, जसं सिव्हिल सर्व्हिस इंडिया.com साईट आहे किंवा UPSCportal.com नावाची साईट, अशा साईट्सवरती बऱ्याच जे पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या नोट्स किंवा त्याचे क्वेश्चन पेपर्स, जुने क्वेश्चन पेपर्स, डिस्कशन, असं सगळं अवेलेबल असतं. तर मला वाटतं त्यांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करावा. आणि कधीतरी एकदा त्यांनी मुंबईत येऊन किंवा पुण्यामध्ये जाऊन एखाद्या तिकडे जी पुस्तकं सगळी जी गरजेची आहेत तेवढी ते बरोबर घेऊन गेले एकदा येऊन, की त्यानंतर मग त्यांनी अभ्यास करायचा होतो. कुठेही करू शकतात, ते अगदी गावात सुद्धा करू शकतात. आमची एक अरुणा नलावडे नावाची विद्यार्थिनी आहे, ती वाईच्या एका छोट्याशा गावातून आलेली विद्यार्थिनी होती आणि ती आज मोठी IAS ऑफिसर म्हणून काम करते आहे. अभ्यासाला कुठेही बंधन नसतं, अभ्यासाला जागा नसते, अभ्यासाला ठिकाण नसतं, पण कुठं करायचं आहे ते मन लावून तुम्ही केलं तर सगळं यश तुमच्या पदरात पडतं. ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील, शंका असतील, जरूर फोन करा. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 02266717464. नागरी सेवांच्या परीक्षांच्या संधीबद्दल आपण बोलतोय. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुन्हा भेटू. पहा फक्त IBN. नागरी सेवांच्या परीक्षांसंदर्भात आपण बोलतोय. आता पुढच्या 3 महिन्यात परीक्षा आहे. 20 मेला परीक्षा द्यायला लागेल आणि 5 मार्च हा शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा. आपल्यासोबत आता श्रीरंगपूरहून ऋषिकेश आहे. बोला ऋषिकेश. हो सर, मला असं विचारायचं होतं, मी आता फर्स्ट इयर कॉमर्सला आता, हा, तर मी आतापासून म्हणजे काय अभ्यास करू? अच्छा, फर्स्ट इयर कॉमर्सला आतापासून सुरुवात कशी करू? प्रश्न आहे. मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे की जी CBSE बोर्डची NCERT जी पुस्तकं आहेत, अगदी ते आता 12वीला आहेत, तर त्यांनी अगदी 5वी पासूनची सुद्धा NCERT जी हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स ही पुस्तकं त्यांनी वाचली तर त्यांना जास्त फायदा होईल. त्यानंतर इंडिया इयरबुक आहे, मनोरमा इयरबुक आहे, हे ते आता सुद्धा त्याचं वाचन सुरू करतात. त्यानंतर क्रॉनिकल नावाचा मॅगझिन आहे, द हिंदू नावाचा जो पेपर आहे, हा पेपर त्यांनी निश्चित वाचावा. मला वाटतं आतापासून त्यांनी याची सवय लावली तर येत्या 3 वर्षामध्ये त्यांची खूप चांगली तयारी होऊ शकते. अगदी. आपल्याला पुढचा प्रश्न लातूरून आहे. शिवानंद भोसले बोलतात. बोला शिवानंद. साहेब, सर्व्हिस चालू आहे माझी, 29 वर्ष वय आहे साहेब. हा, तर आपल्याला परीक्षेला कोणता अभ्यासक्रम करता येईल साहेब परीक्षेसाठी? अच्छा, सर्व्हिस काय करता तुम्ही? शिक्षक पेशा आहे साहेब आपला, BA-BEd आहे आपला. बरं, शिक्षकी पेशातला आहेत, सर्व्हिस करतायत. अभ्यास कसा करतायत? त्यांनी सांगितलं नाही की त्यांचं ओपन कास्ट आहे का काय आहे ते. जर ते ओपन कास्ट मध्ये असेल तर त्यांच्याकडे अजूनही मला वाटतं जर त्यांचं 29 वय असेल तर अजूनही त्यांच्याकडे एक संधी आहे या वर्षीची परीक्षेला बसायची आणि या पहिल्या अटेम्प्टमध्ये सुद्धा ते होऊ शकतात. काश्मीरचा जो 2010 साली जो पहिला आलेला विद्यार्थी होता तो पहिल्या अटेम्प्टमध्ये भारतात पहिला होता, फैजल शाह. त्यामुळे अजूनही त्यांच्याकडे चान्स आहे. जर ते ओपन कास्ट असेल तर अजूनही ते परीक्षा देऊ शकतात आणि त्यात यश मिळवू शकतात. बरोबर. आपण या सगळ्या प्रश्नांना तर उत्तर देतोच आहे, पण एक उत्सुकता म्हणून की या परीक्षेचा अभ्यासक्रम किंवा परीक्षेचं स्वरूप कसं असतं, कसे पेपर्स असतात, ऑब्जेक्टिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह किंवा निगेटिव्ह मार्किंग पण त्यात असतं? ह्याची जी पूर्वपरीक्षा जी आहे ही पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह टाईपची असते. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात KBC सारखे. याच्यामध्ये तुम्हाला ABCD असे ऑप्शन्स असतात आणि त्यातलं करेक्ट ऑप्शनवर तुम्हाला HB पेन्सिलनी तुम्हाला असं एक शीट दिली जाते जशी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सारखी. त्यातलं एका ऑप्शनमध्ये तुम्हाला डार्क करायचं असतं. याच्यामध्ये एक निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे. तुमची 3 उत्तरं चुकली 3 प्रश्नांची की तुमचा एक मिळालेला जो गुण असतो तो मायनस होतो. म्हणजे 0.33% याच्यामध्ये नकारात्मक गुणपद्धती आहे याच्यामध्ये. त्यामुळे प्रत्येक प्रश्न आहे हा त्यांनी काळजीपूर्वक हाताळावा आणि ज्याचं उत्तर येतंय असेच प्रश्न त्यांनी हाताळावे. ज्या प्रश्नाबद्दल ते 80% शुअर नाही आहेत ते प्रश्न त्यांनी शक्यतो टाळावे. ज्याच्यामध्ये ते 100% शुअर आहेत की त्यांना असं वाटतं की नाही या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे असे त्यांनी 60 ते 70 क्वेश्चन त्यांनी अटेम्प्ट करावे. बाकीचे 30% क्वेश्चन त्यांनी तिथे हातच लावू नये. नाहीतर ते 30% त्यांनी जर हात लावला तर ते मिळालेले गुण त्यांचे मायनस होतात आणि ते रॅट रेसमधनं बाहेर फेकले जाऊ शकतात.
म्हणजे त्याच्यामुळे मग या प्रिलिमचा आपण विचार करतोय आता प्रिलिम मध्ये साधारण किती मार्कांची परीक्षा असते आणि प्रश्न किती असतात? प्रिलिम मध्ये 400 मार्काची परीक्षा असते. त्यात 200 मार्काचा पेपर 1 असतो, ज्याच्यामध्ये जनरल स्टडी, सामान्य अध्ययन म्हटलं तर त्यामध्ये करंट अफेअर, हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन पॉलिटी, इंडियन इकॉनॉमी, त्यानंतर क्लायमेट चेंज आणि जनरल सायन्स. याला 200 मार्काला 100 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क आहेत तुम्हाला आणि ह्याला 2 तास वेळ आहे. ओके, त्यानंतर एक ब्रेक असतो. त्या ब्रेक नंतर पेपर नंबर 2 असतो. पेपर नंबर 2 मध्ये तुम्हाला 80 क्वेश्चन्स आहेत आणि 200 मार्क आहेत. अच्छा, ओके. आणि इथे सुद्धा निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे. त्यातले जे पहिले मागच्या वर्षी दोन्ही पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. ओके, फक्त दुसऱ्या पेपरला 80 क्वेश्चन्स आहेत आणि 200 मार्क आहेत आणि तुम्हाला 2 तासाची वेळ आहे. त्याच्यामध्ये पहिले 73 क्वेश्चन आहेत, त्यांना निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असते आणि उरलेले 7 क्वेश्चन जे आहेत, जे डिसिजन मेकिंग वरचे असतात किंवा ज्या सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन, त्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाहीये. म्हणजे एखादी आग लागली तर तुम्ही काय कराल? फायर ब्रिगेडला बोलवा, पोलिसांना बोलवाल, अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला एक 7 क्वेश्चन दिले जातात. त्यांना निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाही, ते तुम्ही 7च्या 7 क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. अच्छा, आपल्याला पुढचा प्रश्न आहे उस्मानाबादवरून शुभम कुलकर्णीचा. बोला शुभम. हॅलो सर, मी आता 11वी सायन्सचा विद्यार्थी, मी लातूरमध्ये शिकतोय. बर. तर सर, तुम्ही NCERT चे बुक्स फॉलोअप करा म्हणून सांगितलेले, बरोबर. तर ते सदर कितवी पासून ते पुस्तकं फॉलो करू? आपण त्यांना सांगितलंच आहे, पण 5वी पासून त्यांनी पुस्तकं वाचली तर जास्त उत्तम. ज्यांच्याकडे भरपूर वेळ आहे आणि या भरपूर वेळाचा त्यांनी जर योग्य प्रकारे उपयोग केला तर ते निश्चितच चांगलं राहील. बरोबर. पण आता जसं आपण पेपरच्या विषयी बोलत होतो अजित, की या सगळ्या मार्किंग संदर्भात झालं, सगळं झालं, वेगवेगळे विषय आपण आत्ता बोललो. विशेषतः UPSC मध्ये या प्रिलिमच्या परीक्षेत कोणत्या विषयावर अधिक भर प्रश्नांमध्ये आपल्याला दिसून येतो, जे की तयारी विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने करायला लागते, की सर्वंकष अभ्यास त्यांना आवश्यक असतो? मला वाटतं याच्यात राजेंद्र सर्वंकष अभ्यास आहे. इथे तुम्हाला सगळंच नॉलेज असायला, कारण तुम्हाला एक तुम्ही IAS अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या लढायांवरती किंवा पातळ्यांवरती तुम्हाला काम करावं लागतं आणि UPSCला तेच अपेक्षित आहे की तुम्ही ऑलराऊंडर आहात, तुमच्याकडे नॉलेज किती आहे. कारण एखादा भूकंप झाला किंवा एखादा पूर आला तर त्याचं पुस्तक कुठल्या पुस्तकात त्याचं उत्तर असणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे जे नॉलेज आहे ही नॉलेजची परीक्षा आहे मला वाटतं. त्यामुळे त्यांनी सगळ्या याच्यावरती फोकस ठेवणं खूप आवश्यक आहे. अच्छा, आणि प्रिलियमच्या परीक्षेमध्ये हे जे 2 पेपर असतात, या 2 पेपरला साधारणतः वेळ 2 तासाचा असतो. बरोबर. आणि मग त्याच्यात मी प्रश्न सोडवताना तुम्ही जसं म्हणालात की अचूक तुमच्या मनामध्ये जे खात्री आहे की हे उत्तर माझं येणार आहे, हे बरोबर आहे, याच्यात मी अटेम्प्ट चुकणार नाही, ही प्रश्न आधी मी सोडवले पाहिजेत, की ज्या गोष्टींचा विचार करून मला सोडवायचा त्याला मी किती वेळ दिला पाहिजे? कसं माझ्या वेळांचं गणित? बरोबर आहे. साधारण तुम्हाला एक 35 ते 40 सेकंद असतो एका प्रश्नाला. तुम्ही जर नीट वेळेचा जर कराल त्याच्यात 35 ते 40 सेकंद असतात. तर तुम्हाला जे क्वेश्चन्स देत आहे, ज्यांचे आन्सर, जे पहिले तुम्ही सगळे अटेम्प्ट करा. उरलेले जे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये तुम्ही समजा 90% शुअर आहे की मला वाटतं की ह्याच्यात हे आहे उत्तर, ते उरलेले 10 क्वेश्चन तसे अटेम्प्ट करा. ज्यात तुम्ही 80% शुअर आहात असे अजून 10 क्वेश्चन, आणि त्यानंतर उरलेले 20 क्वेश्चन आहे तुम्ही सरळ ऑप्शनला टाका. हे जास्त मला वाटतं या नकारात्मक गुणपद्धतीमध्ये सगळ्यात चांगलं स्किल आहे. बरोबर. आपल्याला पुढचा प्रश्न आहे पुण्यावरून प्रिया सावंत यांचा. बोला प्रिया. हॅलो, नमस्कार, मी प्रिया सावंत बोलतेय. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की IAS ची जी मेन परीक्षा असते त्याच्यासाठी साधारण विषय कुठला निवडावा, म्हणजे जे मेन व्हेरियस सब्जेक्ट असतात त्याच्यापैकी कोणता सब्जेक्ट निवडावा की जेणेकरून आपल्याला ते प्रिपरेशनसाठी सोपं जाईल. आणि दुसरा प्रश्न असा आहे, जसं म्हणजे एखाद्याचं लक्ष जर असेल की IASच व्हायचंय, तर त्या मुलांनी 10वी नंतर साधारणपणे कुठली स्ट्रीम घ्यावी? म्हणजे ज्यांचं मेडिकल किंवा इंजिनिअरिंग हे ध्येय नाहीये, ज्यांना आहे की मला IASच व्हायचंय, तर त्यांनी कुठली शाखा निवडावी, म्हणजे त्यांना प्रिपरेशनला वेळही मिळेल आणि त्यांना सोपं जाईल? थँक्यू. फार महत्वाचा प्रश्न दुसरा त्यांचा आहे. छान प्रश्न होता विचारला त्यांनी. 10वी नंतर स्ट्रीम नेमकी कोणती निवडावी? बरोबर आहे. आता 10वी 12वीच्या परीक्षा होत आहेत, तर मला वाटतं 10वी नंतर कोणती स्ट्रीम निवडावी त्या विद्यार्थ्यावर सोडावं. ज्याला जर इंजिनिअरिंगला जायचं असेल त्यांनी इंजिनिअरिंगला जावं, ज्याला मेडिकलला. IAS ची ही अशी एकमेव परीक्षा आहे की तुम्ही कुठल्याही स्ट्रीमला जा, तुम्हाला याचा गेट ओपन आहे. बरोबर. आणि आता तुम्ही जर बघाल गेल्या 2-3 वर्षातले जर रिझल्ट बघाल आमच्या अजित जोशी पासून, जे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल करून किंवा CA करून उत्तम मुलं ह्याच्यात येतात आणि ह्याच्यात यश मिळवत आहेत. डमाई म्हणा जसा डॉक्टर फैजल शाह हा डॉक्टर आहे आणि तो IAS झालेला आहे. त्यामुळे ज्यांना आर्ट्स वाटते त्यांनी आर्ट्सला जावं, कॉमर्सला जावं किंवा इंजिनिअरिंग मेडिकल जावं. फक्त काय होतं की इंजिनिअरिंग मेडिकलला गेल्यानंतर तुम्हाला या परीक्षेची तयारीसाठी फार कमी वेळ मिळतो, कारण इंजिनिअरिंग आणि मेडिकलचा ताण आणि अभ्यास आणि त्याचे क्लासेस हे खूप असतात. तर त्यांना तुम्हाला जर IASच व्हायचं असेल तर ते आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सारखी स्ट्रीम सुद्धा निवडू शकतात. म्हणजे त्यामुळे तुम्हाला वेळ भरपूर मिळतो.
त्यामुळे तेवढं बर्डन नसतं इंजिनिअरिंग मेडिकल सारखं. पण तुम्हाला इंजिनिअरिंग मेडिकल होऊन सुद्धा इथे येऊ शकतं. त्यामुळे तिथे जायला जे फक्त आर्ट्सच कॉमर्स Specific घ्यायला stream पाहिजे अशी अशी कुठली काही निवडायची गरज नाहीये. नाहीये. आणि आता आपण त्यांच्या दुसऱ्या प्रश्नावर येऊया की मेन एक्झाम मध्ये जे ऐच्छिक विषय घ्यायचे असतात, जसं मेन एक्झाम मध्ये 2 लँग्वेजचे पेपर असतात, एक मराठी किंवा तुमचा कुठली जी भारतीय भाषा आहे तो एक तुम्हाला विषय घ्यायचा असतो, एक इंग्लिशचा पेपर कंपल्सरी असतो, तिसरा एसे पेपर असतो मेन एक्झाम मध्ये. जी पूर्व परीक्षेनंतर ऑक्टोबरमध्ये ही मेन एक्झाम होणार आहे. तर मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे की पूर्व परीक्षा 20 मेला झाल्यानंतर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशीपासून या मेन एक्झामच्या तयारीला लागलं पाहिजे. आणि याच्यामध्ये जे ऐच्छिक विषय घ्यायचे आहेत, ऑप्शनल सब्जेक्ट जे तुमच्या चॉईसचे निवडायचे असतात 26 सब्जेक्ट मधनं, तर मला वाटतं तुम्ही जर ट्रेंड बघाल तर इथे ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट घेऊन मुलं जास्त स्कोअर करतात, कारण इथे तुम्हाला मिडल मार्क्स मिळतात. एखादा हिस्ट्रीचा 10 पैकी तुम्ही उत्तर लिहिलं तिथे तुम्हाला 0 नाही मिळत, तुम्हाला 4-5 मार्क मिळतात. तेच तुम्ही इंजिनिअरिंग किंवा मेडिकलचा जर सब्जेक्ट घेतला, केमिस्ट्री किंवा तुमचा फिजिक्स आहे किंवा काय मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, तर तिकडे एक तर तुम्हाला 0 मिळतो, नाही तर पूर्ण मार्क्स मिळतात. त्यामुळे तुम्हाला स्कोअर तिथे कमी होतो. तेच तुम्ही जर आर्ट्सचे सब्जेक्ट घेतले, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, सायकॉलॉजी आहे, सोशलॉजी, हे सब्जेक्ट खूप पॉप्युलर आहेत, कारण याच्यामध्ये स्कोअर करणं खूप इझी जातं. कळलं? आणि याचे टाइम कन्झ्युमिंग नसतात पेपर. करेक्ट. इंजिनिअरिंगचे पेपर हे फार टाइम कन्झ्युमिंग असतात आणि ते 3 तासाच्या वेळेत पूर्ण होत नाहीत. त्याच्यामुळे थोड्या वेळासाठी आपलं ग्रॅज्युएशन कशात झालं हे बाजूला ठेवायचं आणि IAS पद मिळवण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल, हे एम ठेवलं पाहिजे. आपण मेनच्या परीक्षाविषयी, मुख्य परीक्षा जी त्याविषयी बोलणार आहोत. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुन्हा भेटू. पहा फक्त IBM. नागरी सेवा परीक्षांच्या संदर्भात आपण जाणून घेतोय. अजित पळवळ आपल्या सोबत आहेत. आपल्याला फोन आहे आता मिरजवरून अरविंद कोळी यांचा. बोला अरविंद. तर माझा प्रश्न असा आहे, हा ओबीसी साठी अप्पर एज लिमिट काय आहे, पहिला प्रश्न. हा आणि दुसरा प्रश्न असा आहे की या परीक्षांची तयारी करताना आता त्या सीसॅटचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये पॅरेग्राफ जो असतो तो खूप टाइम कन्झ्युमिंग असतो, तर याच्यासाठी काय सोल्युशन तुम्ही सांगू शकाल मला? बरोबर. राजेंद्रजी, मला वाटतं ओबीसी बद्दल आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे की 33 वर्ष वयोमर्यादा आहे, त्यासाठी 33 वर्षापर्यंत ओबीसी कॅन्डिडेट या परीक्षेला बसू शकतो आणि 7 अटेम्प्ट आहेत ओबीसी विद्यार्थ्यासाठी. बरोबर. आणि आता त्यांचा दुसरा प्रश्न जो प्रिलिम मध्ये पेपर 2 आहे, जनरल स्टडीज मधला सीसॅट ज्याला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये इंग्लिशच्या जे बद्दल त्यांनी जे म्हणाला की जे पॅसेजेस असतात त्याला खूप वेळ जातो. असा तुम्ही सोडवलात तर तो 5 मिनिटात होतो, पण परीक्षेत तुम्हाला तो 1 मिनिटात किंवा मगाशी म्हटल्यावर 40 सेकंदात तो सॉल्व्ह करता. त्यासाठी मॅक्सिमम प्रॅक्टिस. त्यासाठी त्यांनी टाटा मायग्रोहिलचं जे मगाशी म्हणाल्याप्रमाणे पेपर 2चं जे मॅन्युअल आहे ते आणावं किंवा बरेचशी पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. मॅक्सिमम त्यांनी प्रॅक्टिस करणं. पेपर 2 हा सगळा प्रॅक्टिसचा पेपर आहे. जसं ज्यामध्ये मेंटल ॲबिलिटी आहे, लॉजिकल रिझनिंग आहे, तर RS अगरवालची पुस्तक आहे किंवा टायराचं पुस्तक आहे, ओके, किंवा TMHची पुस्तक आहे, त्यांची मॅक्सिमम प्रॅक्टिस करावी. किंवा जे गणित अशी सोडवायची आहेत तर तुम्हाला ती प्रॅक्टिसच पाहिजे. प्रॅक्टिस शिवाय त्या गोष्टी शक्य नाही वेळेमध्ये. त्यामुळे तुम्हाला 2 तासात 80 प्रश्न सुद्धा पूर्ण करताना फार वेळ लागतो. त्यामुळे जास्तीत जास्त त्यांनी दररोज याचे एक कमीत कमी 2 तास प्रॅक्टिस करायला पाहिजे. शेवटचा काही वेळ उरलाय. एक महत्त्वाचा प्रश्न UPSC संदर्भात, UPSCच्या इंटरव्ह्यू संदर्भात अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न, गमती जमती आणि भीती तितकीच असते. काय थोडक्यात सांगाल, इंटरव्ह्यू कसा असतो? मुख्य परीक्षा झाल्यानंतर एप्रिलमध्ये आता याचा मेन एक्झामचा रिझल्ट लागेल आणि आता पुढच्या महिन्यातच एप्रिल महिना हा म्हणजे UPSC मध्ये किंवा IAS मध्ये इंटरव्ह्यूचा सगळा महिना असतो. तर मेन एक्झाम झाल्यानंतर हा पूर्णपणे इंटरव्ह्यू हा पूर्णपणे तुमच्या बायोडेटावरती फोकस असतो. तुमचं नाव, गाव, वय, पत्ता, तुमचं शिक्षण, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड ह्याच्यावरती अख्खा तुमचा इंटरव्ह्यू फिरतो. त्यामुळे तुमचा जो बायोडेटा आहे तो खूप स्ट्रॉंग करा, त्याचा तुम्ही जास्त अभ्यास करा. त्याच्यावरती तुम्हाला सगळे तुमचं हॉबी हा एक महत्त्वाचा विषय असतो. हॉबीवरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. मेन एक्झाम नंतर तुमचा अख्खा बायोडेटा तुमच्या UPSC मागून घेते मेन एक्झामच्या परीक्षेच्या फॉर्म बरोबर. तो अख्खा बायोडेटा त्या पॅनलच्या समोर असतो. साधारण 25-30 मिनिटं हा इंटरव्ह्यू चालतो. एक म्हणजे पॅनल असतं, या पॅनल समोर तुमचा इंटरव्ह्यू चालतो आणि हे पॅनल तुमचा 25 मिनिटं इंटरव्ह्यू घेते साधारण. आणि त्यात तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारे तुमचे क्वेश्चन, तुमची पर्सनॅलिटी चेक करतात ते, की तुम्ही किती परफेक्ट आहात, किती तुम्ही ओरिजिनल आहात ते चेक करतं आणि तुमच्याकडे निर्णय क्षमता किती आहे, डिसिजन पॉवर त्या ठिकाणी तुमची चेक होते. तुमचं 100 ते 200-250 असे मार्क्स मिळतात. जर तुम्हाला 240च्या आसपास मार्क मिळेल तर तुमचा रँक हा पहिल्या 100 सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे इंटरव्ह्यू सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, पण तो सोबर असतो. म्हणजे तिथे असे कुठलेही
आलतू फालतू प्रश्न तुम्हाला विचारत नाहीत, फार डिसेंट प्रश्न तुम्हाला पॅनल विचारतं. बरोबर. त्या इंटरव्ह्यूची तयारी आपण अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आपण आपल्याविषयीच तयारी जास्त इंटरव्ह्यूची करायला पाहिजे. धन्यवाद अजित पडवळ, तुम्ही आलात आणि विद्यार्थ्यांना सगळं मार्गदर्शन केलं त्याबद्दल. आणि ज्यांनी फॉर्म भरलेले नसतील त्यांनी तात्काळ आजच फॉर्म भरायला लागा. 5 मार्च शेवटची तारीख आहे आणि 20 मेला प्रिलिमची परीक्षा आहे, त्यानंतर मेनची परीक्षा आहे, इंटरव्ह्यूची तयारी आहे. सगळे मुद्दे, सगळे मार्ग आणि प्रत्येक वेळेचा अचूक गणित कसं मांडायचं अजित पडवळनी तुम्हाला योग्य पद्धतीने सांगितलेलं आहे. आजच तयारीला लागा. ऑल द बेस्ट. तुम्ही सगळ्यांनी परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर पहा फक्त IBN लोकमत.